अरे किरण, गाडी कोणाची दिसतीये? पोर आले काय नू? पाय बर. अरे वा बाळा, अचानकच काय आले? मला सांगायचं नाही. मला किती आनंद झालाय. माझे लेकर आले. आबा, लय आनंद व्हायची गरज नाही तुम्हाला. आम्ही तुम्हाला भेटायला नाही आलो. हा बा, आम्हाला बाकीचं माहिती नाही. आम्हाला आज आमचा हिस्सा पाहिजे दोघांना पण. आम्हाला आमचा हिस्सा लागतोय. हिस्सा? अरे मला वाटलं तुम्ही इतक्याला मला भेटायला आलेत आणि तुम्ही हिस्सा म्हणताय. हो आबा, हे रडगाणं बंद करा. ते काय मला माहित नाही. आपली जी 5 एकर आहे ना, त्याची 2.5 एकर मला आणि 2.5 एकराला पाहिजे. आणि हा, ते आईचे दागिने सुद्धा आहेत ना, त्याच्यात सुद्धा आमच्या दोघांचा निम्मा वाटा. याला अर्धे आणि मला पण हा अर्धे. विक्या, ते सगळं ठीक आहे, पण या आड्याला काय द्यायचं? अरे सोनू, विकी, तुम्ही शिकलेले आहेत. तू नोकरीला आहे, तू व्यवसाय करतोय, तुम्ही कमवतायत. एक काम करा, आईचे दागिने तुम्ही घेऊन जा आणि ही शेती जमीन त्याला राहू दे, कारण तो अडाणी. हो आबा, त्याला तोंड नाही का बोलायला? अय यार, तू सांग ना भाऊ तुझं. या बाबा, शेती जरी असली ना तरी भागीदारी समान झाली पाहिजे. लय त्याला आम्ही 1 एकर देऊ शकतो. हा बा, आणि तसं पण तो महिन्याला 10,000 रुपयेच कमी येतोय. बरोबर आहे विक्या. तसं पण आबा तो महिन्यात 10-12 हजार कमवतो. त्याला 1 एकर भरपूर झाली. मला याच्यातलं काय नाही लागत, फक्त आबा पाहिजे. बोलला आम्ही त्या बच्चनचा डायलॉग. अहो आबा, हा लय त्याला महिन्याला 10-12 हजार रुपये कमवतो. याची नेच भागत नाही. आणि तुम्ही याच्यासोबत राहणार का? ही राहीन त्याच्या बरोबर, ही राहीन त्याच्यासोबत. बरं ठीक आहे ना, मला काही प्रॉब्लेम नाही. काय म्हणतो विक्या? बरोबर आहे. तुम्हाला राहायचं त्याच्यासोबत, बिंदास राहा. उद्या आम्ही आमचे कागदपत्र घेऊन येतो. आम्हाला सहाय्या द्या. आम्हाला सहाय्या द्या, दागिने काय द्या, विषय आम्ही पण मोकळे. हा चल, उद्या त्या वकिलाची भेट घेऊ आपण. मग काय, कागदपत्र घेऊ. चालेल. हा मग काय? आबा, आबा, गरिबीची जळणी माझ्या डोळ्यांनी पाहिली. आणि तुम्ही त्या दप्तरासाठी वावरात किती कष्ट केले हे पण मी माझ्या डोळ्याने बघितलं. बाळा, तेव्हा जर 2 ऐवजी 3 दप्तरे घेतले असते, आज तरी शिकून मोठं झालं असतं.